तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांती स्पेशल तीळ आणि गुळाचे लाडू कसे बनवतात ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी 500 ग्रॅम तीळ, 400 ग्रॅम गुळ आणि 100 ते 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि ते थंड करण्यासाठी ताटामध्ये ठेवलेले आहेत. आणि कढईमध्ये मी आता तीळ व्यवस्थित भाजून घेत आहे. तुम्ही बघू शकताय तीळ हे अगदी फुगसतोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि हे जे तीळ आहेत हे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. या तिळामुळे लाडूची जी चव असते ती खूप मस्त अशी वाढली जाते, चविष्ट बनतात आणि खूप पौष्टिक असतात. शेंगदाणे थंड झालेले आहेत, त्याचे साला काढून व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचा आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला जे गूळ आहे ते टाकायचं आहे. जे गूळ तुम्ही पाहता आहात हा गूळ चिकट गूळ आहे. चिक्की किंवा लाडू तयार करण्यासाठी हा गूळ यूज केला जातो. बाजारामध्ये चिक्कीचा गूळ किंवा चिकट गूळ बोलला की लगेचच आपल्याला मिळून जातो. आता ह्या गुळाचा व्यवस्थित असा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. त्याच्यामुळे गूळ लवकर वितळलाही जातो, त्याचबरोबर गुळाचा पाक हा लवकर तयार होत असतो. गुळाचा पाक हा व्यवस्थित शिजला की जे लाडू असतात ते व्यवस्थित तयार होतात, छान कुरकुरीत बनतात. तर ते छान कुरकुरीत बनण्यासाठी गूळ व्यवस्थित शिजला आहे का किंवा त्याचा पाक व्यवस्थित रेडी आहे का ते पाहण्यासाठी एक ट्रिक आहे. थंड पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकायचे आहेत आणि त्यानंतर तो गूळ बाहेर काढून जर या प्रकारे तो ताणला जात असेल तर समजा अजूनही आपला पाक तयार झालेला नाहीये. थोडा वेळ व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला वाटीतल्या पाण्यामध्ये थोडेसे 2 ते 3 थेंब टाकायचे आहेत. आणि त्यानंतर जेव्हा तो गूळ आपल्याला कडक लागतो, तुम्हाला दाखवते, या प्रकारे टाकायचं आहे. आणि जेव्हा तो आपल्याला कडक हाताला लागेल किंवा त्याची एक गोळी तयार होईल तेव्हा समजायचं की आपला पाक रेडी आहे. आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत. तीळ टाकल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा कूट देखील टाकून घ्यायचा आहे. शेंगदाण्यांचा कूट हा मी थोडासा जाडसर आणि थोडीशी पावडर अशा 2 प्रकारचा मिक्स करून घेतलेला आहे. त्यामुळे चिक्कीची टेस्टही वाढते आणि दाताखाली जेव्हा आपल्याला शेंगदाणे येतात तेव्हा त्याची एक वेगळीच मजा असते. सो हे सुद्धा मी टाकून घेत आहे. त्याचबरोबर एक अर्धा चमचा विलायची पावडर यामध्ये घालत आहे. आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकताय या प्रकारे व्यवस्थित एकजीव करायचा आहे. मुळातच तीळ हा उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी अवश्य तीळ खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर तिळामध्ये व्हिटॅमिन बी, झिंक, आयरन, कॅल्शियम, सेलेनियम असतात, त्यामुळे इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. त्याचबरोबर हे जास्त खाल्ल्याने शुगर देखील वाढू शकते, त्यामुळे ओव्हर इटिंग अजिबात करू नये. तसेच रोज एक तिळाचा लाडू खाल्ल्याने खूप फायदा होतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय हातावर मी पाणी चोळून घेतलेलं आहे. पाणी लावायचं आहे. एक 5-1 मिनटं कढाई गॅसवरून उतरवली की खाली ठेवायची आहे आणि नंतर हे लाडू तयार करायला घ्यायचे आहेत. अगदी गरम गरम आपण घेतलं तर ते हाताला चटके लागू शकतात, म्हणून 5 मिनटं थांबायचं आहे. त्यानंतर हातावर पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळेही पटापट रेडी होतात, जास्त काही वेळ लागत नाही. छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे तयार करते. याच प्रकारे तुम्ही देखील तयार करायचे आहेत. आणि खूप सोपी आणि खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी असते. नक्की ट्राय करा आणि या मकर संक्रांतीमध्ये तुम्ही या लाडूंचा नक्की आनंद घ्या. याच प्रकारे आपण चिक्की देखील बनवू शकतो. चिक्कीला देखील हीच विधी यूज करायची आहे. तर मस्त चमकदार असे लाडू तयार झालेले आहेत. थोडा वेळ थंड करत ठेवायचे आहेत. व्यवस्थित ते बांधले गेले की 5 ते 10 मिनिटांनी थंड झाले की ते मस्त कुरकुरीत तयार होतात. आणि पूर्ण लाडू तयार करून झाल्यानंतर जो शेवटचा मिश्रण आहे तो थंड झाल्यानंतर असा कडक होतो आणि लाडू वळायला खूप त्रास होतो. त्यामुळे या प्रकारे पुन्हा एकदा कढई गॅसवर मंद आचेवर चढवायची आहे. हलके असं हलवून नरम करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा लाडू तयार करायचे आहेत. या प्रकारे तुम्ही बघू शकताय पुन्हा मिश्रण मऊ झालेलं आहे आणि आपले सगळे लाडू रेडी झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आवडलं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.